नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वीचा इतिहासाचा पेपर नक्कीच तुम्हाला खूप चांगला गेला असेल, कारण आपण जी तयारी करून घेतली होती तुमची इतिहासाची त्याचा 101% तुम्हाला खूप सारा फायदा झालेला असेलच। तर आता आपण चर्चा करूयात भूगोलावरती। भूगोलाचा पेपर नेमका कसा असणार आहे, कारण सोमवारी आपला शेवटचा पेपर 17 तारखेला भूगोलचा असणार आहे आणि हा पेपर खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याच मुलांना अवघड जातो, कारण यामध्ये काही पार्ट असा आहे की जो गणिताशी रिलेटेड आहे। उदाहरणार्थ आलेख काढा, त्याचबरोबर नकाशामध्ये माहिती भरताना सुद्धा खूप साऱ्या अडचणी येतात। तर एकंदरीत भूगोलचा पेपर जो आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे यावर्षीचं, तर त्यावर एक चर्चा करू आणि त्यानंतर मग आज दिवसभरामध्ये आणि उद्याच्या दिवसभरामध्ये या 2 दिवसामध्ये खूप साऱ्या व्हिडिओज आपण भूगोल या विषयावरच्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो। पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की इथं प्रश्न क्रमांक पहिला जो आहे भूगोलामध्ये आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो 4 मार्कांसाठी असतो आणि या पहिल्या प्रश्नामध्ये काय येऊ शकतं, अचूक पर्याय निवडा, अचूक सहसंबंध ओळखा, अचूक गट ओळखा। तर या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, पण सगळ्यात जास्त आहे ना अचूक पर्याय निवडा हा प्रश्न येतो। शक्यतो सगळ्यात जास्तीत जास्त अचूक पर्याय निवडा, म्हणजे एक तुम्हाला वाक्य दिलं जाईल, एखादी रिकामी जागा दिली जाईल, त्याचे 4 ऑप्शन दिले जाईल आणि ते चारीच्या चारी ऑप्शनपैकी एक उत्तर आपल्याला बरोबर लिहायचं आहे। त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे सगळ्यात जास्त वेळा अचूक पर्याय निवडा हा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि पहिला प्रश्न 4 मार्काचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 पैकी 4 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला पडू शकतात। तर त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। पुढचा जो दुसरा प्रश्न आहे तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय असते बघा, दुसरा प्रश्न तो 4 मार्कांसाठी असतो आणि या प्रश्नामध्ये काय बघा, तुम्हाला योग्य जोड्या जुळवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा वेगळा घटक ओळखा असा प्रश्न असू शकतो किंवा विधानांचा योग्य क्रम लावा, साखळी पूर्ण करा, चुकीची जोडी ओळखा। तर या प्रकारचे मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न असू शकतो 4 मार्कांना। म्हणजे यापैकी काही येऊ शकतं की बाबा वेगळा घटक ओळखा असा प्रश्न येईल किंवा जोड्या लावा, पण या 2 पैकी जास्तीत जास्त प्रश्न येऊ शकतात। तर असे प्रश्न, पण यापैकी कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो आणि सगळे प्रश्न अनिवार्य आहे। जर तुम्हाला जोड्या जुळवा दिल्या असतील तर या बाजूला 4, पलीकडच्या बाजूला 4, एक 4 मार्काचा प्रश्न। वेगळा घटक ओळखा जर दिला असेल तर 4 प्रश्न दिले जातील तुम्हाला, चारीच्या चारी प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे। त्याच्यामुळे पहिला आणि दुसरा प्रश्न जर बघितला तर त्याच्यामध्ये सगळे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात 1-1 मार्काचे, पण ते 1-1 मार्क करून इथं तुम्हाला 8 मार्क पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नात हमखास मिळू शकतात जर तुम्ही तयारी केली व्यवस्थित तर, ठीक आहे। याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये ना मित्रांनो काय असतं की या सगळ्यांपैकी काहीतरी येऊ शकतं। एकतर एका वाक्यात उत्तरे द्या, नावे द्या, चूक की बरोबर, विधानावरून प्रकार ओळखा, फरक स्पष्ट करा, टिपा लिहा। यातील कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, म्हणजे यातील कुठलाही प्रश्न। आता उदाहरणार्थ जर तुम्हाला एका वाक्यात उत्तरे दिली तर लक्षात घ्या, एका वाक्यात उत्तरे जर दिली तर तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील, 5 पैकी 4 सोडवायचे। जर तुम्हाला चूक की बरोबर दिलं असेल तर 5 पैकी 4 सोडवा। फरक स्पष्ट करा दिला असेल तर तुम्हाला 3 पैकी 2 सोडवा। टिपा लिहा जर प्रश्न आला तर 3 पैकी 2 सोडवा। अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात। पण आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा मित्रांनो जास्तीत जास्त शक्यता कशाची असते माहिती का यामध्ये जास्तीत जास्त शक्यता प्रश्न येण्याची एकतर एका वाक्यात उत्तरे द्या, चूक की बरोबर द्या आणि टिपा लिहा, हे प्रश्न जास्त वेळा आतापर्यंत येऊन गेलेले आहेत। परंतु आपली तयारी सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने झाली पाहिजे। म्हणजे इथे असं नाही की बाबा हा प्रश्न जो आहे तो टिपा लिहाच असणार आहे किंवा एका वाक्यात उत्तरेच असणार आहे। तर यापैकी कुठलाही प्रश्न या ठिकाणी इथं येऊ शकतो प्रश्न क्रमांक 3 मध्ये जो 4 मार्काला आहे, ठीक आहे। तर हा तुमच्या लक्षात आला असेल। त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे प्रश्न क्रमांक 4 जो 8 मार्काला आहे, याच्यामध्ये अ आणि आ असे 2 प्रश्न असतात। इथे काय असतं, अ मध्ये काय असतं, नकाशात माहिती भरा। तुम्हाला इथं भारत, आपल्याकडे 2 देशांचं कंपॅरिझन आहे, एकतर भारत आणि ब्राझील, ओके, असे 2 देश या ठिकाणी आपल्याकडे आहे। एकतर तुम्हाला भारताचा नकाशा दिला जाईल किंवा ब्राझीलचा नकाशा दिला जाईल आणि या नकाशामध्ये 6 प्रश्न दिले जातील, 6 गोष्टी दाखवायला सांगितल्या जातील। 6 पैकी आपल्याला 4च बाबी आपल्याला नकाशामध्ये किंवा त्या आराखड्यामध्ये दाखवायच्यात, व्यवस्थित सूची तयार करायची आणि या सगळ्या बाबी आपल्याला दाखवायच्यात, ते 4 मार्क आहे। त्याच्यानंतर चौथ्यातला आ जो आहे त्याच्यामध्ये भारताचा किंवा ब्राझीलचा नकाशा दिला जाईल आणि त्या नकाशावर काही प्रश्न दिले जातील 6, त्या 6 पैकी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, ओके। आता लक्षात घ्या, जर माहिती भरायला भारत आला तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्नांच्या उत्तराला तुम्हाला ब्राझील येईल। जर नकाशामध्ये माहिती भरायला ब्राझील आलं तर या ठिकाणी भारताचा नकाशा दिला जाईल आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तर।
हा जो प्रश्न असा आहे ना, याच्यामध्ये प्रत्येकाला 8 पैकी 8 मार्क मिळतील जर नियोजन चांगलं असेल तर. आता यासाठी बरेच मुलं म्हणतात की सर आम्हाला नकाशामध्ये माहिती भरायला खूप अडचणी येतात. तर तुम्हाला सांगतो, आजचा दिवस एक काम करा की तुम्ही तुमच्याकडे काही असेल, नोट्स असतील किंवा काही असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट ब्राझीलचा नकाशा घ्या आणि त्या ब्राझीलच्या नकाशामध्ये बघून सगळी माहिती भरा. बाबा बघून ब्राझीलची राजधानी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पंपास प्रदेश असेल, जे काय असेल, पॅन्टनॉल वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या ब्राझीलच्या नकाशामध्ये बघून भरा. त्याच्यानंतर परत जवळपास 2 ते 3 वेळा बघून भरा आणि त्याच्यानंतर न बघता ती जी माहिती आहे ती भरण्याचा प्रयत्न करा. आणि न बघता भरल्यानंतर कुठल्या गोष्टी राहिल्याच आपल्या, त्या गोष्टी समजून घ्या आणि त्या परत एकदा भरा आणि नंतर मग उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा ती माहिती भरायचा प्रयत्न करा. भारत आणि ब्राझील अशा 2 नकाशांच्या बाबतीमध्ये. आणि नकाशावरून ज्या प्रश्नांची उत्तरं असतात ती खूप सोपी असतात, त्याच्यामुळं यामध्ये काय टेन्शन नसतंय. ठीक आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न क्रमांक 4 असू शकतो, ज्यामध्ये तुम्ही 8 पैकी 8 मार्क मिळवू शकतात. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे, प्रश्न क्रमांक 5 जो आहे, हा 6 मार्कांना आहे. याच्यामध्ये 5 पैकी 4 विधाने दिली जातील आणि या 4 विधानांची तुम्हाला भौगोलिक कारणे लिहायची आहेत. बरं का, भौगोलिक कारणे म्हणजे 4 विधाने दिली जातील आणि 4 पैकी तुम्हाला 2च विधानांची भौगोलिक कारणे लिहायची आहेत, फक्त 2च विधानांची. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला 6 मार्क आरामात मिळू शकतात. जर 6 मुद्दे जर तुमच्याकडे असेल, कधी कधी 6 मुद्दे, कधी कधी 3 मुद्दे, पण कमीत कमी 3 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे एका मुद्द्याला तुम्हाला 1 मार्क तरी देता येऊ शकतो परीक्षकाला. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हा प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण जास्त मार्काला आहे. 6 मार्काला एकच प्रश्न आहे. 4 कारणे दिली जातील आणि 2 आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. तर यावरती आपण एक स्पेशल चर्चा करणार आहोत. यावरती फक्त भौगोलिक कारणे द्या या गटावरतीच आपण एक स्पेशल व्हिडिओ, जवळपास महत्त्वाची जवळपास 25-30 भौगोलिक कारणे जी आहेत ती आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढचा शेवटचा जो प्रश्न आहे हा पण एक 6 गुणांचा आहे. या प्रश्नामध्ये काय आहे शेवटच्या, की 6 मध्ये अ आणि आ असे विकल्प आहेत. बरं का, हा शेवटचा नाही आहे, याच्यानंतर अजून एक आहे. या प्रश्नामध्ये अ आणि आ असे विकल्प आहेत. म्हणजे अ मध्ये आलेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या, हा एक प्रश्न असेल. आणि आ मध्ये आलेख वाचन किंवा आकृती वाचन असेल आणि त्यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे. हा प्रश्न पण तुम्हाला 6 पैकी 6 मार्क मिळून देऊ शकतो. तुम्हाला एकतर अ सोडवायचा आहे किंवा आ सोडवायचा आहे. अ मध्ये काय असतं, तुम्हाला एक आलेख काढायला सांगतात, साधा आलेख काढा किंवा रेषालेख काढा, स्तंभालेख काढा, अशा प्रकारचा साधा आलेख असतो आणि त्या आलेखावर 3 प्रश्न असतात. त्या 3 प्रश्नांची उत्तरं, म्हणजे तुम्हाला आलेख काढायला 3 मार्क आणि त्यावरच्या प्रश्नांच्या उत्तराला 3 मार्क, एकूण 6 मार्क तुम्हाला इथे मिळू शकतात. बरोबर. म्हणजे अ मध्ये तुम्हाला आलेख काढायचा असतो किंवा त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं. याच्यामध्ये किंवा एक और आहे, म्हणजे एकतर तुम्ही हा अ प्रश्न सोडवायचा, आलेख काढून त्यावरच्या प्रश्नांची उत्तर, किंवा तुम्हाला 6व्यातला आ जो प्रश्न आहे हा सोडवायचा. याच्यामध्ये एक आलेख दिला जाईल किंवा एक आकृती दिली जाईल आणि त्या आकृतीवर काही प्रश्न दिले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. तर हा एक प्रश्न जो आहे तो सोपा असतो. दोघांपैकी तुम्ही एक काही सोडू शकता, पण आपण या दोघांची तयारी जी आहे ती आपण करून घेणार आहोत तुमची, त्याच्यामुळे काळजी करायची नाही. चला पुढचा प्रश्न बघा, 7वा जो आहे तो सगळ्यात जास्त मार्काला आहे. 8 मार्काचा प्रश्न आहे. याच्यामध्ये सविस्तर उत्तरे द्या किंवा स्पष्ट करा, यातील एक काहीतरी विचारलं जाईल. म्हणजे 3 प्रश्न दिले जातील, 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एका प्रश्नाला 4 मार्क, 4 अधिक 4 तुमचे 8 मार्क होऊन जातील. तर एकंदरीत अशा प्रकारे आपला भूगोलाचा पेपर असणार आहे. आणि नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, कारण बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपल्याला आता या 2 दिवसामध्ये भूगोलाच्या चर्चा करायची आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण थांबूयात इथं. बाय मित्रांनो, धन्यवाद.